तू ही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे ईश्वरी आणि अर्णव हे दोघंही जण आता लावण्याच्या आईच्या सौदामिनीच्या ऑफिसला आलेले आहेत. आता सौदामिनीच्या ऑफिसला आल्याच्या नंतर इकडे ईश्वरी आणि अर्णवला बघून सौदामिनी जरा अचंबित झालेली असते की हे दोघं जण इथे अचानक का आले, असं तिच्या मनामध्ये जणू काही प्रश्नच फिरत असतो. तर त्याच वेळी ईश्वरी आणि अर्णव तिकडे येऊन बसतात आणि आता ते दोघंही जण तिच्याकडे बघू लागतात. त्यावेळी आता ती त्या दोघांकडे बघत असताना इकडे ईश्वरी आणि अर्णव म्हणतात की आम्हाला असं वाटतं तुम्ही आमच्या पेपर्सवरती सह्या करून तर ठेवल्याच असतील. बरोबर बोलतोय ना आम्ही? नाही म्हणजे आता आम्हाला आमचे पेपर्स मिळायला हवेत प्रॉपर्टीचे. त्याबरोबर मग ईश्वरी म्हणते, अहो सात्विक फॅशनचे पेपर देत आहे ना आमचे. त्याबरोबर मग मात्र इकडे आता लावण्याची आई ही जरा गप्पच बसते, कारण ऑफकोर्स तिला सात्विक फॅशनचे पेपर ईश्वरी आणि अर्णवला कधी परत करायचेच नव्हते, पण आता तिच्याकडे काही पर्याय नाही आहे. तर इकडे मग ती म्हणत असते की तुम्ही ही कॉम्पिटिशन जिंकलात म्हणून हे सगळं शक्य झालं, लक्षात ठेवा. त्यावर ईश्वर आणि अर्णव म्हणतात, नाही, ही कॉम्पिटिशन आम्ही जिंकलो म्हणून नाही. मग ईश्वरी तिला म्हणते, आमची नियत साफ होती म्हणून आम्ही कॉम्पिटिशन जिंकलो, नाहीतर आम्हाला हरवण्यासाठी तुम्ही न जाणू किती आणि काय काय प्रयत्न केले होते. त्याबरोबर ती म्हणत असते, हे बघा, आज जरी तुम्ही सात्विक फॅशन जिंकलं असेल ना, तर तुम्हाला वाटत असेल की बापरे तुम्ही केवढं मोठं काहीतरी अचीव केलं आहे, तुम्ही केवढा मोठा गड जिंकला आहे वगैरे, पण तसं काहीही नाही आहे. तुम्ही फक्त आज सात्विक फॅशन माझ्याकडून मिळवलं आहे, पण उद्या परत ते माझ्याच ताब्यात असेल, लक्षात ठेवायचं. त्यावेळी आता हे ऐकल्यावर मग ईश्वरी आणि अर्णव दोघांनाही खरं तर राग येतो. तर त्यावेळी आता अर्णव म्हणतो, एक मिनिट, फॉर गॉड से, पुन्हा सात्विक फॅशन्स हे नावसुद्धा तुमच्या तोंडात येता कामा नये, समजलं? आजच्या नंतर पुन्हा माझ्या कंपनीचं नावसुद्धा स्वतःच्या तोंडात घेऊ नका, ते तुमच्यासाठी चांगलं ठरणार नाही, असं आता अर्णव सरळ तिला सांगून टाकतो. त्याबरोबर मग आता इकडे सौदामिनीला राग येतो आणि सौदामिनी ही अर्णवला म्हणते, हे बघ तू. त्यावर अर्णव म्हणतो, सांगितलं आहे तेवढं लक्षात ठेवा. आणि हो, बरं झालं मी लावण्याबरोबर लग्न नाही केलं, ते आफ्टर ऑल ती तुमचीच मुलगी आहे. एवढं बोलून अर्णव तिकडनं बाहेर पडतो. तू वाघिणीच्या शेपटीवर पाय ठेवलं आहेस, तुला ते खूप महागात पडेल, असा विचार सौदामिनी करत राहते. तर दुसऱ्या बाजूला इकडे अर्णव येतो आणि आता ते जे पेपर्स असतात ते स्वतःच्या आईवडिलांच्या फोटोजवळ ठेवतो आणि म्हणत असतो, आई, फायनली मी आपली कंपनी परत मिळवली आहे. आज मला खूप भारी वाटतं आहे, बरं वाटतं आहे. ही कंपनी मी तुझ्या नावाने सुरू केली आहे. आज मला शांत झोप लागेल आई. त्याबरोबर लगेचच इशूसुद्धा म्हणू लागते, हो, खरं तर आपल्याला आपली कंपनी परत मिळावी ही आपल्या बाबांचीसुद्धा खूप दाट इच्छा होती आणि फायनली आपल्याला आपली कंपनी परत मिळाली. त्याबरोबर अर्णव म्हणतो, हो खरंच. त्यानंतर मग आता लगेचच इशूला अर्णवचे ते शब्द आठवतात, राकेश इव्हेंटमध्ये आला होता, त्याने बॉम्ब लावला होता वगैरे. त्यावेळी इशू अर्णवला म्हणते, अर्णव सर, मला एक गोष्ट कळत नाही आहे. त्यावर अर्णव म्हणतो, काय झालं मिस इंदौर? त्यावर इशू म्हणते, सर अहो असं काय करताय, म्हणजे तुम्ही मला काय म्हणाला होतात की तो राकेश इव्हेंटमध्ये आला होता बरोबर, आणि त्याने आपल्या ट्रॉलीखाली बॉम्ब लावून ठेवला होता. मग जर त्याने आपल्या ट्रॉलीखाली ऑलरेडी बॉम्ब सेट केला होता, तर मग त्याला हे सगळं करायची काय गरज होती? त्याने हे सगळं कशासाठी केलं? ते म्हणजे बाबांना मारणं वगैरे, बिकॉज बाबा येणार आहेत हे तर त्याला माहीतच नव्हतं ना. त्यावेळी मग अर्णव म्हणतो, मी सुंदर, म्हणजे नेमकं तुला म्हणायचं काय आहे? तर दुसऱ्या बाजूला हे सगळं काही वल्लरीसुद्धा ऐकत असते. आता हे सगळं ऐकल्याच्या नंतर वल्लरीला वाटतं की बापरे, ही ईश्वरी, हिला आता जर खरोखर शंका आली तर माझं काही खरं नाही, म्हणजे हिला जर खरं कळलं तर माझी सगळीच पंचायत होऊन जाईल. त्याबरोबर इकडे इशू म्हणत असते, सर अहो म्हणजे त्या राकेशला तर आपल्याला संपवायचं होतं ना, त्याला आपला बदला घ्यायचा होता, मग त्यांचा बाबांशी काय संबंध? तर आता दुसऱ्या बाजूला लगेचच वल्लरी ही
चक्कर आल्याचं नाटक करते. आता वल्लरीला चक्कर आल्याबरोबर सगळेजण डिस्कशन तिथेच थांबवतात आणि वल्लरीला सावरतात. पटकन जाऊन नम्रता पाणी घेऊन येते आणि वल्लरीला पाणी वगैरे दिलं जातं. वल्लरीला कुठेतरी जाऊन थोडं बरं वाटतं. मग आता सगळेच जण वल्लरीच्या अवतीभोवती गोळा झालेले असतात. मामा वल्लरीला म्हणत असतो, वल्लरी काय गं, काय झालं, तू ठीक आहेस ना? असं वरचेवर हल्ली तुला व्हायला लागलं आहे, काय झालं, तुझ्या डोक्यात काही टेन्शन आहे का वल्लरी? असं आजीसुद्धा विचारते. अंजली म्हणते, मामी काही असेल तर बोलून टाक गं बाई. त्यावेळी मग वल्लरी म्हणते, नाही काही नाही. त्यावेळी अर्णव म्हणतो, मी डॉक्टरांना फोन करतो, डॉक्टरांनी चेक केलं की मग समजेलच आपल्याला. त्यावेळी आता इशूसुद्धा टेन्शनमध्ये असताना वल्लरी म्हणते की नाही नको अर्णव थांब. अर्णव म्हणतो, मामी अगं. त्यावर मामी म्हणते, खरंच थांब. हे बघा, डॉक्टर वगैरे बोलवणं एवढं काही झालेलं नाही आहे. मी थोडा वेळ रूममध्ये पडले की मला आपोआप बरं वाटेल. त्यावेळी मामा म्हणतो, वल्लरी अगं हल्ली तुला बघून मलाच टेन्शन येतं. नेमकं काय चाललं आहे काय तुझं? एवढ्या कशा तुला चक्रा येत असतात गं? आकाशच्या वेळीसुद्धा तुला एवढ्या चक्रा आल्या नव्हत्या. त्यावेळी मग सगळेजण मामाकडे बघतात. मग आता नम्रता मामाला म्हणते, बाबा अहो म्हणतायत ना आई की त्यांना आराम केल्यावर थोडं बरं वाटेल म्हणून. मग जाऊ द्या, आराम करून येऊ दे त्यांना थोडा वेळ, आम्ही घेऊन जातो रूममध्ये. त्यावर मग लगेचच इकडे मामा म्हणतो की हो हो ठीक आहे. तिला बघून आता मला कसं तरी होतं आहे. मग आता सगळेजण मामाकडे पुन्हा वाईट नजरेने रागाने बघतात. त्यानंतर सगळेजण तिथे उभे असतात. वल्लरीला घेऊन आकाश नम्रता खोलीत जातात. आता आकाश आणि नम्रता वल्लरीला घेऊन गेल्यावर मामा म्हणतो, तर मी काय म्हणतो, वल्लरीला बरं वाटावं म्हणून आपण सगळेजण कॉफी घेऊया का, एक एक कप? त्यावर लगेचच अंजली म्हणते, हो मला चालेल. त्यावर मग मामा म्हणतो, सगळ्यांसाठीच घेऊन येतो. त्यानंतर दुसऱ्या बाजूला इकडे आकाश आणि नम्रता दोघांसाठीही कपडे घेऊन आलेला असतो. आता तो येऊन तिथे बसतो. त्यावर नमू म्हणते, काय आहे? त्यावर आकाश म्हणतो, काय नाही, कुठे काय आहे? त्यावर नमू म्हणते, तुम्ही येऊन बसलाय ना इथे आकाश, मग काय आहे? त्यावर आकाश म्हणतो, ओ अच्छा मी येऊन बसलो आहे नाही का, हो मी सांगितलं पाहिजे. हे बघ तुझ्यासाठी. त्याबरोबर नमू म्हणते, नको आहे मला. त्यावर आकाश म्हणतो, नको आहे, ठीक आहे. आणि तो तिकडनं चाललेला असतो. त्यावेळी नमू म्हणते, एक मिनिट पाहिजे. त्याबरोबर मग आता ती ताबडतोब त्याच्या हातातली ती साडी घेते आणि म्हणते, अरे वा, एवढी डिझायनर साडी छान आहे, माझ्यासाठी? त्यावर आकाश म्हणतो, नाही, माझी दुसरी बायको आहे ना ती तिकडे, तिच्यासाठी. त्यावर लगेचच नमू म्हणते, हिंमत आहे का तुमची? तसा आकाश म्हणतो, इथे एक झेपत नाही आहे, दुसरी कधी करावी? त्यावर नमू म्हणते, काय म्हणालात का? त्यावर आकाश म्हणतो, नाही मी काही नाही म्हणालो, मी म्हणत होतो तुला साडी आवडली आहे ना? त्यावर नमू म्हणते, हो आवडली ना, खरंच खूप छान साडी आहे. पण मला एक गोष्ट कळली नाही आहे की अशी अचानक साडी वगैरे का, काय झालं? त्यावेळी आकाश म्हणतो, नाही म्हणजे आज आपल्या घरामध्ये प्रेस कॉन्फरन्स आहे ना, प्रेस कॉन्फरन्ससाठी मी तुला ही साडी आणि हे माझ्यासाठी आउटफिट आणलेलं आहे बनवून एका डिझायनरकडनं. त्यावर नम्रता म्हणते, अच्छा म्हणजे त्या प्रेस कॉन्फरन्ससाठी आहे का हे? त्यावर आकाश म्हणतो, हो नम्रता, हे बघ, माझ्यासाठी जिंकलं जरी कोणीही असलं तरी माझी बायकोच महत्त्वाची आहे. आफ्टर ऑल माझ्यासाठी तू खूप मेहनत घेतलीस, मला माहिती आहे, म्हणून हे तुझ्यासाठी, तू डिझर्व करतेस हे. त्यावर नम्रता म्हणते, वा आकाश, बढिया. नाही म्हणजे हे साडी वगैरे ठीक आहे. पुढे आकाश म्हणतो, नम्रता तू ही साडी नेसून आजच्या प्रेस कॉन्फरन्सला माझ्याबरोबर येशील ना? त्यावर नम्रता म्हणते, नाही आकाश, हे साडी वगैरेचं तर सगळं ठीक आहे, पण ही साडी नेसून आपण का तिकडे जायचं प्रेस कॉन्फरन्समध्ये? मी नाही, कारण काय आहे ना, फॉर गॉडचे ही प्रेस कॉन्फरन्स इशू आणि जिजूंचं कौतुक करण्यासाठी आहे. त्यांनी कसं सात्विक फॅशन्स मिळवलं, त्यांनी कसं फाईट केलं, त्यांनी कसं जिंकलं सगळं, त्यासाठी. त्यामुळे आपण तिकडे जाण्याचा आणि तिथे थांबण्याचा काही प्रश्न येतच नाही हो. त्यामुळे मला तरी वाटत नाही की तिकडे माझी काही जाण्याची गरज आहे म्हणून. त्यामुळे प्लीजच, मला तिकडे जाण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे आकाश, मला तिकडे ही साडी वगैरे नेसून नाही जायचं. त्यावर आकाश म्हणतो, पण नम्रता का? नम्रता म्हणते, आकाश आपण हरलो हे तुम्ही का विसरता? अहो ते दोघं जिंकले. त्यावर आकाश म्हणतो, नम्रता प्लीज स्टॉप इट, प्लीज स्टॉप फॉर गॉडचे. काय चाललं आहे तुझं? आणि बाद झालं, हेच ऐकून कंटाळा आला आहे मला.
अगं नम्रता, तुला कळत नाही आहे का? हे बघ दादा, मला माझं जे आहे, माझ्या हक्काचं जे आहे ते नक्की देईल, पण त्याच्यासाठी आपण पेशन्स ठेवलं पाहिजे ना. जे मी डिझर्व करतो ते मला मिळेल. त्यावर नम्रता म्हणत असते, नाही आहेत माझ्यात पेशन्स आकाश, नाही आहेत माझ्यात. आणि तुम्हाला विश्वास आहे ना तुमच्या दादावर, तशी बायको म्हणून माझा विश्वास तुमच्यावर आहे ना. मग त्यावर आकाश म्हणतो, नम्रता हे बघ, माझी एवढीच इच्छा आहे की तू ही साडी नेसावी आणि माझ्याबरोबर यावी. आता तुला काय करायचं ते तू ठरव. तर दुसऱ्या बाजूला इकडे जी वल्लरी आहे ती बसलेली असते. ती विचार करते की या ईश्वरीचं डोकं असंच चालत राहिलं तर ही उद्या लवकरच माझ्यापर्यंत सुद्धा पोहोचेल. इतक्यात तिकडे मामा येतो. मामा म्हणतो, वल्लरी हे घे, तुझ्यासाठी कॉफी आणले, जरा कॉफी पी, मग बरं वाटेल. त्यावर वल्लरी म्हणते, नाही मला नको आहे. त्यावर मामा म्हणतो, बरं कॉफी नको तर हे घे, मी गोळी आणली आहे, जरा गोळी खा, म्हणजे गोळी खाऊन तरी बरं वाटेल. वल्लरी म्हणते, नको आहे हो मला गोळी पण. त्यावर मामा म्हणतो, अरे गोळी पण नको, तुला कॉफी पण नको. वल्लरी, मगाशी तुला चक्कर आली होती ना, म्हणून मी गोळी आणि कॉफी घेऊन आलेलो आहे. गोळी आणि कॉफी घे, म्हणजे तुला बरं वाटेल. त्यावर वल्लरी म्हणते, आता बरी येऊ मी, मला काही नाही झालेलं. त्यावर मामा म्हणतो, बघा बरं वाटतंय ना. नाही म्हणजे हे एक बरं झालं, आज प्रेस कॉन्फरन्समध्ये तुला ढिगभर सेल्फी काढता येतील ना. त्यावर वल्लरी म्हणते, ढिगभर? माझ्या सेल्फीसाठी ठेवली आहे प्रेस कॉन्फरन्स. त्यावर मामा म्हणतो, बरं बाई राहिलं, बरं जा तयारीला लाग. त्यावर वल्लरी म्हणते, अजून 4-5 तास आहेत ना. त्यावर मामा म्हणतो, तेच तर, मग तू आत्ता तयारी करायला घेतलीस की 4-5 तासात होईल ना तुझी तयारी साधारण. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे शिर्के अर्णवकडे आलेले असतात. अर्णव शिर्केंना विचारतात, शिर्के झाली का सगळी तयारी कार्यक्रमाची, सगळ्या अरेंजमेंट व्यवस्थित करून घेतल्यात ना. त्यावर शिर्के म्हणतात, येस सर, सगळ्या अरेंजमेंट एकदम व्यवस्थित प्रॉपरली करून घेतलेले आहेत, काहीच काळजी करण्याची गरज नाही आहे. अर्णव म्हणतो, गुड, आता एक काम करा, बाकीच्या ज्या काही म्हणजे गोष्टी आहेत त्यांच्यावर सुद्धा तुम्ही एकदा नजर घाला. शिर्के होकार देतात आणि मग अर्णवला म्हणतात, सर तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. अर्णव म्हणतो, बोला. शिर्के सांगतात, सर आपल्या फायनान्सर्सनासुद्धा तुम्हाला भेटायचं आहे. नाही म्हणजे मला वाटतं की त्यांना आपले फ्युचर प्लॅन साधारणपणे कळले असतील. त्यांना कळलं असेल की भविष्यात आपण खूप प्रॉफिटमध्येच असणार आहोत म्हणून. त्यासाठी त्याबरोबर अर्णवला तो रिक्वेस्ट करतो की जर तुम्ही एकदा भेटलात तर बरं होईल. तर दुसऱ्या बाजूला इकडे अर्णव हा ईश्वरीकडे आकाश हा ईश्वरीकडे आलेला असतो. त्यावर आता इशू म्हणते, भाऊजी तुम्ही पण इथे अर्णव सर नाही आहेत. नाही म्हणजे तुमचं काही काम होतं का अर्णव सरांकडे. त्यावर आकाश म्हणतो, हो म्हणजे ईश्वरी, ॲक्च्युली काम तर होतं माझं, पण त्यावर इशू म्हणते, हां भाऊजी मग बोला ना, काय झालं. त्यावर आकाश म्हणतो, ईश्वरी सॉरी, म्हणजे मला कळत नाही आहे की हे मी कसं बोलू आणि मुळात मी हे सगळं तुला सांगू की नको सांगू. पण त्यावर इशू म्हणते, भाऊजी फिकर नॉट, हे बघा जे काही असेल ते तुम्ही बोलू शकता माझ्याशी. काय झालं आहे सांगा मला. हे बघा मनामध्ये काही ठेवू नका भाऊजी, बोला ना. त्यावर मग आकाश म्हणतो, ईश्वरी मला म्हणजे ॲक्च्युली नम्रताबद्दल थोडं तुझ्याशी बोलायचं होतं. आय नो म्हणजे मी बोलू की नको बोलू तरी पण म्हणजे. इशू म्हणते, भाऊजी बोला हो. तर दुसऱ्या बाजूला इकडे नम्रता वल्लरीसाठी ज्यूस घेऊन येते. आई तुमच्यासाठी. त्यावर वल्लरी म्हणते, हे काय. त्यावर नम्रता म्हणते, ज्यूस आणला आहे तुमच्यासाठी मी. त्यावर वल्लरी म्हणते, ज्यूस, अगं पण मला खरंच नको होता. त्यावर वल्लरी असं म्हटल्यावर नम्रता म्हणते, आई घ्या ना, मी सहजच आणला आहे. त्यावर मग ती म्हणते, बरं ठीक आहे, पण मला एक गोष्ट सांग, तुला माझ्याशी काही बोलायचं आहे का. त्यावर ती म्हणते, हो आई, म्हणजे तुम्हाला कसं कळलं. त्यावर ती म्हणते, कळलं ना मला, ये बस. तर दुसऱ्या बाजूला आकाश ईश्वरीला सांगत असतो, ईश्वरी सध्या ना नम्रताचं वागणं खूप जास्त विचित्र झालं आहे गं. नाही म्हणजे मला तिचं वागणं काय कळतच नाही आहे. कधी काय वागेल कधी काय, काही तिच्या वागण्याचा ठाकपत्ताच लागत नाही आहे. म्हणजे एवढे दिवस मला असं वाटत होतं की मला नम्रताच्या मनातलं कळतं आहे, मला सगळं समजतं आहे. पण आता मला असं वाटतं आहे की नाही, मला नम्रताच्या मनातलं काहीच कळत नाही आहे. म्हणजे तिला आम्ही लोकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतल्यापासून असं वाटत होतं की आम्ही जिंकावं. त्यावर इशू म्हणते, भाऊजी मला पण कळतं आहे, नमुताईचं वागणं खरंच बदललं आहे, पण त्याचं काय करायचं. त्यावर आकाश म्हणतो, तेच तर मला पण कळत नाही आहे ना, म्हणजे आपण या स्पर्धेत कशासाठी उतरलो होतोस मला सांग. त्यावर इशू म्हणते, सात्विक फॅशन्स वाचवण्यासाठी. आकाश म्हणतो, एक्झॅक्टली,
एक्झॅक्टली, मला पण तेच म्हणायचं आहे. कशासाठी उतरलो होतो आपण? सात्विक फॅशन्स वाचवण्यासाठी. पण इकडे नम्रताचं काहीतरी वेगळंच आहे. म्हणजे नम्रताला फक्त तिने जिंकावं, ती का नाही जिंकली ह्या एवढ्या एकाच गोष्टीने फरक पडतो. त्यावेळी इशू म्हणते, हो भाऊजी, ते तर मलासुद्धा कळतं आहे. नमुताईच्या वागण्याचं काय करायचं ते समजतच नाही हल्ली. तर दुसऱ्या बाजूला इकडे नम्रता म्हणते, आई, मला ना जरा म्हणजे गोंधळ झाला म्हणून मी तुमच्याकडे आले. तुम्ही ग्रेट आहात, तुम्हाला कसं सगळं बरोबर कळतं. त्यावर वल्लरी म्हणते, मला माहिती आहे मी ग्रेट आहे, आणि मी ग्रेट आहे म्हणूनच तर मला कळतं ना तुमच्या मनातलं. बरं सांग, काय झालं आहे? त्यावर नम्रता म्हणते, आई, गोंधळ झाला आहे माझ्या मनाचा. म्हणजे आकाशने ना माझ्यासाठी एक नवीन करकरीत साडी आणली आहे डिझाईन करून. त्याबरोबर मग वल्लरी म्हणते, अगं मग ही चांगली गोष्ट आहे की. आपल्या नवऱ्याने नवीन साडी आणली आहे हे कळल्यानंतर एखादी बाई गोंधळात पडते, हे मी आजच पहिल्यांदा बघते बाई. त्यावर ती म्हणते की आई, तसं नाही हो. म्हणजे आकाशने माझ्यासाठी ती साडी आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये नेसायला आणली. पण आई, खरं बघायला गेलं तर ती प्रेस कॉन्फरन्स इशू आणि जिजूंसाठी आहे ना. म्हणजे इशू आणि जिजूंचं कौतुक करण्यासाठी आजची ती प्रेस कॉन्फरन्स अरेंज करण्यात आली. मग मला सांगा, मी त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन काय करणार आहे? मग मी कशाला जाऊ तिकडे? म्हणून मी तिकडे न जाणंच प्रेफर केलं. त्यावेळी मग आता लगेचच इकडे पुढे ती नमू सांगू लागते की आई, सगळे तिकडे इशू इशू जिजू जिजू करणार आणि मी तिकडे काय एका कोपऱ्यात उभं राहायचं का? त्यावर आकाश इकडे ईश्वरीला म्हणत असतो, तुला माहिती आहे का ईश्वरी, नम्रताला सतत सतत असं वाटत असतं की तिचं कोणाला कौतुक नाही आहे, तिचा कोणी विचार करत नाही आहे, तिला तिला कोणी विचारत नाही आहे. सतत 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 ती असा विचारच करत असते. आणि मला ना तिचं हे वागणं खरंच खरंच काही केल्या कळतच नाही आहे गं. म्हणजे पूर्वी मी खरंच असा विचार करायचो की नम्रताच्या मनातलं मी सगळं ओळखू शकतो. पण नाही, आता मला असं वाटतं आहे की मला नाही येत आहे तिच्या मनातलं ओळखता. मला नाही समजत आहे. कधी कधी मला असं वाटतं की आम्ही दोघंजणं सोबत आहोत, पण सोबत नाही आहोत. त्याबरोबर पुढे आकाश म्हणतो, ईश्वरी प्लीज, मला तरी असं वाटतं की तू एकदा नम्रताबरोबर या सर्व विषयावरती डिस्कस करावंस. बोलशील का तू तिच्याशी? त्यावर इशू म्हणत असते, भाऊजी, मी बोलले असते, खरंच बोलले असते, पण मी कसं बोलू ना ताईबरोबर? नाही म्हणजे काय आहे ना, ताईबरोबर मी जरी बोलले तरी पण तिला माझं मत नाही पटणार. म्हणजे खरं सांगायचं झालं ना तर तुम्ही त्या दिवशी रूममधून गेल्यावर ताईशी बोलण्याचा प्रयत्न केला हो, पण ताईने ना माझं काहीही ऐकून घेतलेलं नाही आहे. उलट तिला मी बोललेल्या गोष्टींमुळे राग आला. म्हणून मी काय विचार करते, मी तिच्याशी कसं बोलू? त्यापेक्षा मला तरी असं वाटतं की आपण 2-3 दिवस थांबावं, पण मी बोलेन तिच्याशी तुमची इच्छा आहे तर. तर दुसऱ्या बाजूला वल्लरी म्हणते, अगं वेडाबाई, हे बघ, अशी कशी गं तू एवढी साधीभोळी? ऐक आता मी काय सांगते ते शांतपणे. मग आता वल्लरी नम्रताला म्हणू लागते, हे बघ, तुझ्या नवऱ्याने तुझ्यासाठी साडी आणली आहे ना, मग नेस की ती साडी. अगदी कौतुकाने नेस, आवडीने नेस आणि जा. साडी नेस, जा. तिथे नवरा कौतुक करेल, तिथे लोक तुझं कौतुक करतील. कारण त्या स्पर्धेत तू सुद्धा ईश्वरी अर्णवला तितक्याच सडेतोड पद्धतीने टप दिली होतीस. मग ते लोकांना कळायला नको? लोकांना दिसायला नको का? दिसायला हवं ना? मग हे बघ नम्रता, तू असा विचार का करतेस की तुला लोक कौतुक करतील की नाही? त्यापेक्षा तू असा विचार कर ना की तू तिथे कौतुक शोधून आणशील. हे बघ नम्रता, संधी जी असते ना ती आपण शोधायची असते. संधी ही कायम मिळत नसते. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट नम्रता, लक्षात ठेव, संधी मिळवायची असेल तर त्यासाठी आधी आपण तयार असावं लागतं. सर्व गोष्टी आहेत ना व्यवस्थित व्यवस्थित डोक्यात ठेवाव्या लागतात. नम्रता, सर्व गोष्टी ना व्यवस्थित लक्षात ठेवलं ना की मगच आपण बरोबर आपल्याला जे हवं ते मिळवू शकतो. कळतं आहे ना तुला मला काय म्हणायचं आहे ते? हे बघ नम्रता, लक्षात ठेव, सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात राहिल्या कीच जाऊन आपण फक्त बरोबर सर्व करू शकतो आणि मगच आपल्याला सर्व करता येतं. लक्षात येतं आहे मला काय सर्व बोलायचं आहे? त्यावरती म्हणते, हो आई, तुमच्याशी बोलून बरं वाटलं. त्याबरोबर मग आता हे ऐकून लगेचच नम्रता ही
मूर्खासारखी बावळट मुलगी खुश होते. तर दुसऱ्या बाजूला इकडे आकाश हा म्हणत असतो की खरंच सांगू का, मला ना खूप बरं वाटलं ईश्वरी तुझ्याशी बोलून. त्यावेळी ईश्वरी म्हणते, भाऊजी मी बोलेन नमुताई बरोबर, आणि हो तुम्ही काळजी करू नका, आपण करू सगळं व्यवस्थित करू. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे तो गेल्याच्या नंतर इशू विचार करते की मी आत्ता करू तरी करू काय, आणि नमुताईला कसं समजावू. मग आता तिला प्रश्न पडलेला असतो की मी नमुताईला कसं समजावू. तर दुसऱ्या बाजूला इकडे जो आता आकाश असतो तो पुन्हा एकदा नम्रताकडे आलेला असतो. तर दुसऱ्या बाजूला इकडे आजींना बरं वाटत नसतं. रमाकांतचा खून कुणी केला ह्याचं तिला टेन्शन आलेलं असतं. तर इशू आजीची समजूत घालत म्हणते, कळेल आजी, आपल्याला लवकरच सगळं खरंच नक्की समजेल, तुम्ही शांत व्हा बरं, तुम्ही फार काळजी नका करू. तर दुसऱ्या बाजूला इकडे वल्लरी जी आहे ती फोनवरती बोलत असते की हे बघ ए मूर्खा, त्या मंजुळाने तुला पाहिलंय, ते फॅन फॉलोअर्स वगैरे त्या ईश्वरी अर्णवचे घरी येत आहेत, त्यांच्यापैकी एक ती मंजुळासुद्धा होती. जर तिने तुझा फोटो बघितला ना तर ती ताबडतोब पोपटासारखी चुरूचुरू सगळं काही बोलायला लागेल. मग काय करायचं आपण सांग. त्यावेळी मग मात्र आता तो म्हणतो, ह्या मंजुळालाच गायब करावं लागेल, ते सुद्धा आजच्या आज. आणि मग आता लगेचच तो मंजुळाला गायब करायचं असं ठरवतो. त्याबरोबर मग आता खरोखरच ते लोक मंजुळाला किडनॅप करत असतात. अर्णव तिथेच असतो. अर्णव म्हणत असतो, ए सोडा तिला, सोडा तिला, सोडा. पण तिला कोणीही सोडत नाही आणि मंजुळाला बघता बघता किडनॅप केलं जातं. त्याबरोबर आता मात्र इकडे अर्णव तिथे तसाच उभा असतो. आता काय करायचं ते त्याला कळतच नसतं. त्याबरोबर मग मात्र इकडे आता अर्णवला टेन्शन आलं आहे की आता काय होईल. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब